गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा मूळारंभ आरंभ तो निर्गुणाचा नमो शारदा मूळ चत्वार वाचा गमो पंथ आनंद या राघवाचा जय जय रघुवीर समर्थ. नमस्कार. आपण या 10 दिवस वेगवेगळ्या दशमहाविद्यांचा अभ्यास करत आहोत. काल आपण 6वी महाविद्या छिन्नमस्ताईचा अभ्यास केला आणि खरं तर 7वी महाविद्या आहे धुमावती, पण जसं की प्रस्तावनेमध्ये सांगितलं आपण 7वी महाविद्या न घेता 8व्या महाविद्येवर म्हणजे बगलामुखी या महाविद्येचा अभ्यास करणार आहोत. तर बगलामुखी जसं तुम्ही चित्र बघू शकता इथे की तिच्या हातामध्ये एका हातामध्ये आहे एका असुराची जीभ आणि एका हातामध्ये आहे शस्त्र ज्याच्याने ती जीभ कापत आहे. तर बगलामुखी या शब्दाचा अर्थ जो आहे तो आपण जर डायरेक्ट घेतला बगलामुखी एक बगळ्यासारख्या चेहऱ्यासारखी असणारी असं काही नाहीये. बगला म्हणजे हा जो शब्द आहे तो बदलत आला आहे. जसं की पुण्यनगरी आपण म्हणतो पुण्यनगरीचं पुणे झालं तसं बगलामुखी हा शब्द मुळात वल्ग या शब्दापासून निर्माण झाला आहे. वल्ग या शब्दाचा अर्थ आहे अंकुश किंवा लगाम लावणे आणि वल्गामुखी म्हणजे मुखावर अंकुश लावणारी अशी ही देवता आहे आणि त्यानंतर त्याचं झालं बगलामुखी आणि बगलामुखीचं झालं बगलामुखी. तर अशी गोष्ट आहे आणि ही जी बगलामुखी आहे हिचा खरा जो अर्थ आहे तो स्तंभन विद्येमध्ये म्हणजे समोरच्याची वाचा कुंठित करण्यासाठी केला जातो. ही जी विद्या आहे ती समोरच्याची वाचा आता ह्याच्यामध्ये आपण बघू शकता की सरळ सरळ त्या असुराची जी जीभ आहे ती कापत आहे आणि म्हणूनच पूर्वीपासून ही विद्या एखाद्या शत्रूवर किंवा शास्त्रार्थामध्ये सुद्धा तो आपला अपोनंट असेल त्याच्यावर विजय मिळवण्यासाठी बगलामुखीची साधना केली जात होती. तर ही जी आहे ही त्रिपुर सुंदरेची चीफ कमांडर म्हणजे सेनापती आपण म्हणू शकतो. ही दंडनाथ आहे बगलामुखी आणि शिविद्या कुळामध्ये आहे. आता ही काय काय करू शकते बगलामुखीची जी शक्ती आहे ती काय करू शकते. आपण बघितलं की ती वाचा स्तंभित करते म्हणजे एखादा खूप बुद्धिमान आहे आणि खूप चांगलं शास्त्रार्थ करत आहे किंवा वाद घालत आहे त्याला सुद्धा अतिशय म्हणजे बनवून त्याला गप्प करणारी शक्ती आहे ती बगलामुखी आहे. एखादा रागात असेल तर त्याला सुद्धा ती शांत करू शकते. एखादा खूप चांगला धावपटू आहे आणि ह्याच्यामध्ये तो विजय मिळवत असेल तर त्याला सुद्धा ती पांगळ करू शकते. एखादा ब्रह्मज्ञानी आहे ब्रह्मज्ञानी ज्याला सर्व गोष्टीचं ज्ञान आहे त्या व्यक्तीला सुद्धा ती अज्ञानी बनवू शकते. आणि हिचा प्रमुख उपयोग जो आहे जो मी सांगितला की शत्रूवर विजय मिळवण्यासाठी म्हणजे शत्रूला त्याच्या शक्तीची आठवण राहू नये या गोष्टीसाठी केला जातो. आपण याचे काही एक्झाम्पल्स सुद्धा बघणार आहोत नंतर. तर दुर्गा सप्तशतीमध्ये वाराही ही जी मातृका आहे तिच्याशी बगलामुखी हिचं साधर्म्य आहे असं म्हणतात कारण की ती सुद्धा सर्व स्तंभनकरी अशा आहे. तर बगलामुखी जी आहे ती एखाद्या व्यक्तीने तिचं ध्यान केलं आणि समोरच्याला स्तंभित केलं पण असं होत नाही की समोरचा जो आहे आता एखादा स्पीकर असेल तर तो कायमचा स्तंभित राहील असं होत नाही. तो त्या वेळेपुरता म्हणजे ज्या वेळेस खरंच त्या व्यक्तीला गरज आहे त्यावेळेस तो ती विद्या वापरू शकत नाही आणि त्याच्यानंतर तो पुन्हा ते ज्ञान होतं क्षण गेल्यानंतर. तर अशी विद्या आहे तो क्षण संपल्यानंतर स्तंभन सुद्धा नष्ट होतं आणि त्याला त्याची जी आज्ञा आहे ती पुन्हा प्राप्त होते. तर गोष्ट अशी आहे मदन नावाचा असुर होता आणि त्याने देवीची आराधना केल्यानंतर त्याला वाक्सिद्धी मिळाली. वाक्सिद्धी अशी मिळाली की जो बोलेल सत्य होईल अशी सिद्धी त्याला मिळाली. अतिशय आनंदित झाला आणि त्याने जशी त्याला वाक्सिद्धी मिळाली असुरच होता त्यामुळे त्याने देवतांविषयी अशुभ बोलायला सुरुवात केली आणि देवतांना त्रास देण्याचा प्रयत्न केला केवळ बोलण्यानेच. तर अशी परिस्थिती झाली तर की वेगवेगळ्या लोकांना मारायला लागला केवळ वाक्सिद्धीने आणि म्हणून
सगळ्या देवतांनी देवीची प्रार्थना केली आणि ती ज्या रूपात प्रकटली ती होती बगलामुखी. आणि तिने असुराची जीभ पकडली आणि कापली. तर त्याच्या आधी असुराने अशी प्रार्थना केली की त्याची जी पूजा आहे ती बगलामुखी सोबत केली जावी. बगलामुखीने अर्थातच ती मान्य केली आणि बगलामुखीची जी पूजा आहे त्या असुरासोबतच, म्हणजे तिचं जे चित्रण आहे तो असुर तिथं आहे आणि ती बगलामुखी तिची जीभ कापत आहे अशीच केली जाते. तर त्याचा डायरेक्ट अर्थ आपण माणूस म्हणून जेव्हाही एखाद्या पदाला पोचतो, आपल्याला एखादी सत्ता प्राप्त होते, शक्ती प्राप्त होते, ज्ञान प्राप्त होतं, जसं की ह्याला वाक्सिद्धी प्राप्त झाली, वाक्सिद्धी प्राप्त होते. त्यानंतर आपण जर एखादा विषय अशुभ बोललो तर त्याचा परिणाम म्हणून, त्या कर्माचा परिणाम म्हणून देवी आपल्याला त्यापासून दूर करण्यासाठी नक्कीच येते आणि आपली जी सिद्धी आहे तिचा काहीच उपयोग होऊ शकत नाही. ज्ञान मिळाल्यानंतर सुद्धा आपण चांगल्या गोष्टीसाठी ती वापरली पाहिजे आणि चांगल्या गोष्टीसाठी आपण जेव्हा वापरतो त्यावेळेस आपल्याला ह्या वाईट कर्मांपासून तर मुक्ती मिळतेच. जर वाईट आपण बोलत बसलो तर आपल्या कर्मात भर पडते आणि ज्ञान मिळाल्यानंतर सुद्धा जर असं होत असेल तर देवीला अर्थातच प्रकट होऊन आपला संहार करावा लागणारच आहे, अशी स्थिती निर्माण होते. तर बऱ्याच म्हणजे सिद्धी मिळाल्यानंतर बरेच जण भरकटतात. ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तर जी देवी आपल्याला ज्ञान देऊ शकते ती देवी आपल्याकडून ज्ञान काढूही शकते. जी माया आपल्याला सिद्धी देऊ शकते ती माया आपल्याला कडून सिद्धी काढूही शकते. हे साधकाने कायम लक्षात ठेवलं पाहिजे. याचं द्योतक म्हणजे ही 8वी महाविद्या बगलामुखी आहे. मग आता दुसरा एक विचार येतो की हिचा संबंध राजयोगाशी सुद्धा आहे. तर सपोज पाणी आहे, पाणी वाहत आहे आणि आपण त्याला थांबवलं, आपण तिथे बांध घातला खूप मोठा आणि बराच वेळ पाणी तिथे थांबलं आहे, वरून पाणी वाहत आहे, पण आपण मुद्दामून एके ठिकाणी पाण्याला थांबवून ठेवलं आणि अचानक ते जो बांध आहे तो आपण पुन्हा सुरू केला. पाण्याचा प्रवाह कसा असेल? अतिशय वेगवान असेल, कारण त्याच्यामध्ये जी पोटेन्शियल एनर्जी असेल ती खूप वाढलेली असेल, कारण ते स्टॅटिक होतं किती वेळपासून. तर हीच गोष्ट आपण बगलामुखी सोबत जोडून बघूया की आपण आसन करतो. तर राजयोगामधले जे हे आहेत की आसन, प्राणायाम, ध्यान, आपण आसनापासून सुरुवात करूया. अर्थात यम आणि नियम महत्वाचे आहेतच. आसन जेव्हा आपण करतो तर असं असतं की आपल्याला ते आसन सिद्ध करावं लागतं. सिद्ध करायचं म्हणजे काय? ते आसन आपण बराच वेळ घालून तसंच थांबायचं, स्थिर राहायचं. एका स्थितीत आपण बराच वेळ स्थिर राहिलो की स्थिरता प्राप्त होते, ते आसन सिद्ध होतं. आणि त्यानंतर आपण जेव्हा ते घालत असतो त्यावेळेस आपली जी फ्लेक्सिबिलिटी आहे, लवचिकता आहे वाढलेली असते. आणि ही जी प्रॅक्टिस आहे ती आसनामध्ये, राजयोगामध्ये केली जाते. तर ही जी स्थिरता आहे, ही जे थांबणं आहे, त्याच्यामुळे आपल्याला लवचिकता प्राप्त होते. तर ती आहे बगलामुखी शक्ती, जी आहे ती बगलामुखी. त्यानंतर प्राणायाम. तर प्राणायाम मध्ये आपण काय करतो? श्वास घेतो, कुंभक असतं, अंतरकुंभक म्हणजे श्वास घेतल्यानंतर आपण जर थांबलो तर अंतरकुंभक, त्यानंतर श्वास सोडतो, श्वास सोडल्यानंतर आपण थांबतो म्हणजे बहिर्कुंभक. तर ह्या दोन गोष्टी आहेत, अंतरकुंभक, बहिर्कुंभक. असं दीर्घकाळ जेव्हा कुंभक करतो त्यावेळेस आपण स्थिर असतो, म्हणजे आपल्या शरीरामध्ये कुठलीच जी हालचाल असते, जी प्रमुख हालचाली असतात त्या थांबलेल्या असतात. आणि त्याच्यानंतर आपण जेव्हा परत श्वास घेतो, श्वास सोडतो, त्यावेळेस आपलं लक्ष अगदी केंद्रित होतं आपल्या श्वासावर, कारण की आपण बराच वेळ स्थिरतेची प्रॅक्टिस केलेली आहे. आणि इथे सुद्धा जी शक्ती आहे कुंभकामध्ये ती सुद्धा बगलामुखी आहे. आता तिसरी गोष्ट ध्यानाची. ध्यानामध्ये काय आहे? ध्यानामध्ये आपल्याला आपल्या विचारांवर कंट्रोल मिळवायचा आहे, विचार थांबवायचे आहेत, विचारांवर नियंत्रण मिळवायचं आहे. तर जेव्हा आपण विचार थांबवतो बाह्य कुंभकामध्ये, त्यानंतर
आपण आपले विचार, आपलं मन इतकं सूक्ष्म होऊन जातं की एखाद्या गोष्टीवर ज्यावेळेस नंतर आपण परत फोकस करतो तेव्हा ते त्या प्रभावशाली पद्धतीने ते केंद्रित होऊ शकतं आणि आपल्याला जे हवं आहे ते आपल्याला पटकन साध्य होऊ शकतं. म्हणून ही सुद्धा एक शक्ती आहे की थांबवण्याची सुद्धा शक्ती खूप महत्वाची आहे. जर आपण थांबलो नाही तर आपण एका कुठल्या गोष्टीकडे आपण वळू शकत नाही. म्हणजे मनामध्ये सतत 100 विचार येत असतील, हजारो विचार येत असतील आणि आपण त्याच्यावर नियंत्रण मिळवू शकलो नाही तर आपण कुठल्याच एका गोष्टीवर फोकस करू शकणार नाही. त्यामुळे बगलामुखी जी विद्या आहे, जरी आपण म्हटलं की स्तंभन करणारी विद्या आहे, ही स्तंभन करणारी विद्या चांगल्यासाठी पण वापरू शकतो आणि ह्याच्यामध्ये ध्यानामध्ये हिची म्हणजे देवीची जर कृपा हवी असेल तर विचार थांबवण्याची जी शक्ती आहे ती सुद्धा देवीच देते. आणि तिला स्तंभिनी देवी अशी सुद्धा म्हणतात. आणि तिचं जे ध्यान आहे म्हणजे ज्यावेळेस आपल्याला स्तंभन करायचं असतं त्यावेळेस जे ध्यान आहे ते रूट ऑफ टंग म्हणजे इंद्र योनीवर केंद्रित करायला पाहिजे असं सांगितलं जातं. याची आणखीन एक गोष्ट आहे की साधारण देवीचे जे वस्त्र असतात ते सगळे पिवळे असतात. हातात जे आभूषण वगैरे सगळ्या गोष्टी पिवळ्या रंगाच्या असतात आणि तिला हळद प्रिय आहे. मंदिर सुद्धा पिवळ्या रंगाचं आहे आणि पिवळा रंग शुद्धतेचं प्रतीक मानलं जातं. गोष्ट अशी आहे की सत्ययुगामध्ये अतिशय भयानक वादळ निर्माण झालं आणि सृष्टीचा नाश होईल की काय या भीतीने विष्णूने पार्वतीला प्रसन्न करण्यासाठी तपस्या केली. आता ही जी तपस्या केली ती हरिद्रा सरोवराच्या किनारी, हरिद्र या शब्दाचा अर्थच आहे हळद, तर तिथे तपस्या केली आणि तिथून बगलामुखी प्रकट झाली. तर पार्वतीने बगलामुखीच्या अवतारात श्री विष्णूंना दर्शन दिलं आणि त्यानंतर आपल्या स्तंभन शक्तीद्वारे वादळाला तिथेच स्तंभित केलं आणि पुन्हा सृष्टीचं संतुलन मिळवून दिलं. अशी एक गोष्ट आहे. त्यामुळे हळद तिला प्रिय आहे आणि या गोष्टीमधूनच तिचा जो वस्त्रांचा रंग किंवा मंदिराचा रंग सगळीकडे पिवळा रंग वापरला जातो. त्यानंतर आपण बघितलं की एका महाविद्येचा संबंध एका ग्रहाशी आहे. त्या बगलामुखीचा संबंध आहे तो मंगळाशी. आणि मंगळ आपण म्हणतो शक्ती, युद्ध, सेनापती. मंगळ सेनापती आहे आणि युद्धाचं शक्तीचं प्रतीक आहे. शत्रूवर नियंत्रण करण्याचं प्रतीक आहे बगलामुखी. स्थिरतेचं प्रतीक आहे बगलामुखी. आणि मंगळ काय आहे तर युद्ध करण्याची भावना किंवा पॉवर, सत्ता आपण म्हणतो. तर एखाद्याच्या कुंडलीमध्ये जर मंगळ वीक असेल तर त्यावेळेस बगलामुखीची साधना केली जाते. आता आपण दरवेळेस महाविद्येची माहिती घेतल्यानंतर एका संतांची माहिती घेतो. पण बगलामुखीची जी साधना आहे ती साधारण शत्रूवर विजय मिळवण्यासाठी आणि जे ऑपोनंट्स आहेत त्याला गप्प करण्यासाठी केली जाते. अशी अनेक उदाहरणं आहेत. राजकीय किंवा लॉ मधली उदाहरणं आहेत. केसेस जिंकण्यासाठी म्हणा चा संबंध डायरेक्ट बगलामुखीशी येतो. पण आपण भक्ती मार्गाने 8 महाविद्यांचा अभ्यास करत आहोत. त्यामुळे मी हे सगळी उदाहरणं न देता एक 2 साधारण उदाहरणं देत आहे. श्रीरामाची अशी पुराणामध्ये कथा आहे ती श्रीराम जेव्हा रावणावर विजय मिळवण्यासाठी गेले ते बऱ्याचदा हरले. असे अनेक रेफरन्स आहेत. हरत आले त्यांचा आत्मविश्वास कमी झाला. त्यावेळेस हनुमंतांनी श्रीरामाला बगलामुखीची साधना करायला सांगितली. बगलामुखी काय करते शत्रूला स्तंभित करते आणि तिने त्यांना ब्रह्मास्त्र प्रदान केलं आणि त्यानंतर श्रीरामांचा विजय झाला. अशी एक कथा आहे. दुसरी एक कथा आहे ते पांडवांना रिलेटेड. तर पांडव जेव्हा द्वापर युगात अज्ञातवासात होते त्यावेळेस त्यांनी बकहंडी या प्रदेशामध्ये बगलामुखीचं मंदिर स्थापन केलं. असं म्हटलं जातं की हे जे मंदिर आहे ते एका दिवसात त्यांनी स्थापन केलं, एका रात्री स्थापन केलं. आणि त्यानंतर अज्ञातवासामध्ये आपण सर्व जाणता की अर्जुनाने पाशुपतास्त्राची
सिद्धी मिळवली आणि भीमाने सुद्धा हनुमंताची उपासना केली होती. तर दोघांनी सुद्धा देवी बगलामुखीची उपासना केली, ज्यामुळे आपण बघू शकता अर्जुन ज्या वेळेस कर्णाशी युद्ध करत होता, तर कर्ण तो त्याची विद्या विसरला, बरोबर. जरी तो शाप असला परशुरामांचा, तरी सुद्धा कर्ण त्याची जी शक्ती आहे, विद्या आहे, ती अर्जुनासमोर विसरला होता. आणि ही ह्याचंच प्रतीक आहे की अर्जुनाने जी बगलामुखीची साधना केली होती, त्याचं फळ म्हणून त्याचा जो सर्वात मोठा शत्रू होता, म्हणजे त्याच्या बरोबरीचा, स्तंभित झाला त्यावेळेस त्याला सर्वात जास्त गरज होती. अर्थात त्याला त्यानंतर आठवली सुद्धा असेल त्याची सर्व विद्या शक्ती, पण त्यावेळेस ज्यावेळेस तो अर्जुनासमोर होता त्यावेळेस तो स्तंभित झाला. एक उदाहरण आहे बगलामुखीचं. आणि जसं की मी सांगितलं, बाकीच्या गोष्टींमध्ये सुद्धा याचा उपयोग केला जातो, पण आपण ह्या 2 उदाहरणांवर थांबत आहोत इथे. धन्यवाद. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती.